तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जो काही जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप झालेला आहे त्या हप्त्याच्या वाटपामध्ये लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच आलेला आहे. 1500 रुपये आलेले आहे. पण हप्त्याच्या वाटपाच्या 8 दिवसाआधी 10 दिवसाआधी भरपूर अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की ज्या बहिणींची केवायसीची दुरुस्ती होईल त्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4500 रुपये एकत्र मिळतील. केवायसी चुकल्यामुळे लाभ बंद झाला. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते बंद झाले. मग केवायसी करण्यासाठी पुन्हा संधी दिली. मग केवायसी सुद्धा सबमिट केली, दुरुस्ती केली, चौकशी झाली. मग तीनही हप्त्याचे पैसे एकत्र मिळायला पाहिजे होते. मग 1500 रुपयेच का मिळाले? आणि मग जे काही हप्ते पेंडिंग आहे ते हप्ते मिळतील का? म्हणजे हे हप्ते मिळतील का? जानेवारी महिन्याचा हप्ता तर आला, मग आता नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते सुद्धा पुढे मिळतील का? आणि हे हप्ते का आले नाही या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, कमीत कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने. तर आधीपासूनच जे काही प्रोपोगंडा फैलवला जात होता की 4500 येणार, 4500 येणार, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की 4500 रुपये मिळणार नाही. 4500 रुपये मिळणार नाही, त्या सर्व बातम्या खोट्या आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की शासनाकडून जे आहे ते पेंडिंग लाभ दिला जात नाही. तुम्हाला माहित आहे की जून आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला. जून, जुलै, ऑगस्ट. मग ज्या बहिणींची केवायसी सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण झाली, चौकशी पूर्ण झाली, त्या बहिणींचा फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ सुरू झाला होता. जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नव्हते. या ठिकाणी सुद्धा तसंच झालेलं आहे. मग ज्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये केवायसीची दुरुस्ती केली, मग त्या बहिणींना रनिंगचा लाभ दिला, म्हणजे जानेवारी महिन्याचा लाभ त्या बहिणींचा सुरू केला. शासनाकडून पेंडिंग लाभ मिळणार नाही. जे काही तुम्हाला वाटत असेल की जुने पैसे मिळतील, तर नाही, जुने पैसे बिलकुल मिळणार नाहीत. त्यासाठी आशा आता ठेवू नका. पेंडिंग लाभ शासनाकडून कोणत्याच योजनेमध्ये दिला जात नाही. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा केवायसीमुळे लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर डिसेंबर हप्ता थांबला होता. तर त्या बहिणींना सुद्धा केवायसी केल्यानंतर जे आहे ते जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला, नोव्हेंबर डिसेंबर हप्ते मिळाले नाही. शासनाकडून पेंडिंग लाभ मिळत नाही. शासनाकडून पेंडिंग लाभ दिला जात नाही. ज्या महिन्यामध्ये केवायसी पूर्ण झाली त्या वाटपामध्ये तुमचे पैसे येतात, बरोबर. तर आता शासनाने जानेवारी महिन्याचा हप्ता दिला. केवायसीच्या दुरुस्तीनंतर जर शासनाने तुमचा जानेवारी महिन्यापासून लाभ सुरू केला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. आता तुमचे पैसे कधीच बंद होणार नाही. कधीपर्यंत? जेव्हा पुढची केवायसी जेव्हा येईल, कारण दरवर्षीच आपल्याला केवायसी करावी लागणार आहे. पुढच्या केवायसी पर्यंत तुमचा लाभ थांबणार नाही. पुढची केवायसी जर तुमची सक्सेसफुल सबमिट केली, त्यानंतर तुमचा लाभ पुन्हा रेग्युलर सुरू राहणार. आता तुमचा लाभ बंद होणार नाही. आणि खुशखबर आहे की मग लाभ सुरू झालेला आहे, ही महत्वाची खुशखबर आहे. जुने पैसे नाही मिळाले, शासनाकडून नाही आले आणि शासन पाठवत सुद्धा नाही. जुना लाभ मिळत नाही. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 4500 कुणालाच येणार नाही. भरपूर लाडक्या बहिणी म्हणत होत्या की सर तुम्ही निगेटिव्ह सांगता, तुम्ही निगेटिव्हच बोलता, 4500 रुपये यायला पाहिजे. पण ओरिजिनल जे काही कंडिशन आहे, जे काही टेक्निकल विषय आहे, तो तुम्ही समजून घेतला पाहिजे की शासन कोणत्याच योजनेमध्ये पेंडिंग लाभ देत नाही किंवा दिला जात नाही. तुम्ही जेवढ्या लवकर केवायसी केली तेवढ्या लवकर तुमची केवायसी अप्रूव्ह होईल, तेवढ्या लवकर तुमचा लाभ सुरू होईल. तर तुम्हाला हा मुद्दा समजून घ्यायचा. यानंतर जर तुम्हाला कोणी म्हटलं की आता पेंडिंग लाभ मिळेल, 4500 रुपये मिळेल, तर त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, त्या लोकांचे व्हिडिओ पाहायचे नाही. आता तुम्हाला जानेवारी महिन्यापासून लाभ सुरू झालेला आहे, तर रेग्युलर तुमचे हप्ते तुम्हाला समोर मिळत राहतील. आता हे पेंडिंग पैसे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पेंडिंग पैसे मिळणार नाही, कारण शासनाकडून दिले जात नाही. हाच नियम आहे. मिळत नाही, दिले जात नाही, येणार नाही. स्पष्ट आहे? तुम्हाला माहिती मिळाली असेल. जी काही रियालिटी आहे, टेक्निकल माहिती आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.